नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ हा पाठ अभ्यासत आहोत। या पाठामध्ये आतापर्यंत आपण सराव संच 3.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। आज आपण सराव संच 3.2 कडे जाणार आहोत, परंतु त्याच्यापूर्वी वर्तुळाशी संबंधित आणखीन काही संकल्पना व प्रमेयांचा आपण विचार करणार आहोत। चला तर या संकल्पना आपण समजावून घेऊया। तर आजचा आपला उपघटक काय बघा, वर्तुळ कंस म्हणजे काय, केंद्रीय कोन म्हणजे काय आणि कंसाची मापे कशी असतात। तर ह्या सर्व संकल्पनांचा विचार करूनच आपण उदाहरणे सोडवणार आहोत। त्यामुळे या संकल्पना तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। जसं की बघा, पहिली संकल्पना आपण समजून घेऊया, वर्तुळ कंस म्हणजे काय। तर बघा, ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे, ज्या वर्तुळावरती काही बिंदू तुम्हाला दिसत आहेत। ठीक आहे, वर्तुळावरती क्यू बिंदू आहे, बी बिंदू आहे, त्यानंतर पी आहे आणि ए आहे। ठीक आहे, या सर्व बिंदूंच्या मुळे वर्तुळावरती एक विशिष्ट कंस तयार होतात आणि त्यालाच वर्तुळ कंस असं म्हणतात। म्हणजे साधारणतः वर्तुळ कंसाचं नाव वाचताना आपण 2 बिंदू दरम्यानचं अंतर किंवा 3 बिंदू दरम्यानचं अंतर, म्हणजे वर्तुळ कंसाचं माप हे 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी असतं, हे लक्षात ठेवा। जसं की उदाहरणार्थ कंसाची नावं किंवा असते, कंस ए क्यू, कंस क्यू बी, कंस बी पी, कंस पी ए। आता जी मी कंसाची नावं वाचली ती 2 अक्षरे। आता कंसाचं नाव 3 अक्षरी सुद्धा असतं, त्या पद्धतीने सुद्धा मी वाचू शकते, कंस ए क्यू बी, कंस क्यू बी पी, त्यानंतर कंस बी पी ए, कंस पी ए क्यू, कंस ए क्यू बी। म्हणजे या पद्धतीने सुद्धा तुम्ही कंसाची नावे वाचू शकता। आता जी कंसाची नावे तुम्ही वाचलेला आहात त्यावरून आकृती पाहून तुमच्या लक्षात येईल की काही कंस हे आकाराने मोठे असतात आणि काही कंस कसे असतात, लहान असतात। जसं की मी कंस ए क्यू बी चा विचार केला तर बघा, ए क्यू बी, तर हा काय आहे, विशाल वर्तुळ कंस आहे। म्हणजे याचं आकारमान कसं आहे, जास्त आहे। कंस ए क्यू बी हा काय आहे, विशाल वर्तुळ कंस। त्यानंतर बघा, कंस ए पी बी हा ए क्यू बी पेक्षा लहान आहे, त्यामुळे कंस ए पी बी हा काय आहे, लघु वर्तुळ कंस आहे। तुम्हाला बघताक्षणी लक्षात येईल की विशाल वर्तुळ कंस हा मोठा असतो आणि लघु वर्तुळ कंस हा लहान असतो। जसं की ए क्यू बी हा विशाल वर्तुळ कंस आहे आणि ए पी बी हा काय आहे, लघु वर्तुळ कंस आहे। तर बघा, लक्षात काय ठेवायचं आहे, वर्तुळ कंसाची मापे 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी असतात। तुम्हाला आकृती पाहून लक्षात येते की जो कंस मोठा असतो त्याला विशाल कंस म्हणायचं आणि जो कंस लहान असतो त्याला काय म्हणायचं आहे, लघु कंस असं म्हणायचं। यानंतर आता पुढची संकल्पना बघा, केंद्रीय कोन। या सर्व संकल्पना तुम्ही इयत्ता 8वीला अभ्यासलेला आहात। तर आता केंद्रीय कोन म्हणजे काय बघा, जो कोन वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून तयार होतो किंवा त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्याला केंद्रीय कोन असं म्हणतात। जसं की कोन ए ओ बी, म्हणजे ओ हा शिरोबिंदू जो आहे तो वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू पण आहे आणि त्या कोनाचा काय आहे, भाग पण आहे। त्यामुळे हा काय झाला, केंद्रीय कोन झाला। कोन ए ओ बी हा काय आहे, केंद्रीय कोन आहे। केंद्रीय कोन दर्शवण्यासाठी थीटा या चिन्हाचा वापर केला जातो। तर आता केंद्रीय कोन जे आहेत किंवा वर्तुळाच्या कंसांच्या मापाशी संबंधित काही संकल्पना आपण पाहूया। जसं की लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं। म्हणजे ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे, या केंद्रीय कोनानं ए पी बी या लघु कंसाला काय केलेलं आहे, अंतरखंडित केलेलं आहे। अंतरखंडित म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये सामावून घेतलेलं आहे। तर लघु कंसाचं माप हे काय आहे, त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं। म्हणजे इथं एओबीचं माप जितकं असेल तितकंच एपीबीचं माप असणार आहे। जसं समजा एओबी समजा तर 30 अंशाचं असेल तर कंस एपीबी पण किती असणार आहे, 30 अंशाचा असणार आहे। म्हणजेच काय, तर लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते। त्यानंतर आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर पूर्ण वर्तुळ किती अंशाचा असतो, तर 360 अंशाचा असतो आणि त्या 360 अंशामधून आपण संगत लघु कंसाचे माप वजा केलं तर आपल्याला विशाल कंसाचे माप मिळतं। जसं की समजा एओबी आपल्याला माहिती आहे 30 अंश, मग एपीबी पण काय झाला, 30 अंशाचा झाला आणि मला आता एक्यूबी काढायचं आहे तर त्यासाठी मी काय करणार, पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश वजा एपीबीचं माप किती, 30 अंश। म्हणजे ए क्यू बी किती होणार, 330 अंशाचा
होणार. म्हणजेच हे सूत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 वजा संगत लघु कंसाचे माप त्यातून काय करायचं आहे, वजा करायचं आहे. अर्धवर्तुळाचे माप किती असतं मग 360च्या बरोबर निम्म असणार आहे. अर्धवर्तुळाचे माप किती असते 180 अंश आणि पूर्ण वर्तुळाचे माप किती असतं 360 अंश. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या काही संकल्पना आहेत ज्या आपण अभ्यासलेल्या आहेत. तर वर्तुळाशी संबंधित आता आणखीन काही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. पुढील संकल्पना आहे कंसाची एकरूपता आणि कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. आता कंसांची एकरूपता आपण कशी ओळखायची, त्यासाठी हे विधान लक्षात ठेवायचं आहे. जर दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतील तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कंस एकरूप दाखवण्यासाठी त्या कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतील तर ते दोन कंस आपण एकरूप आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढील गुणधर्म बघा, कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. जसं की बघा इथे वर्तुळ काढलेले आहे, वर्तुळावरती ए बी सी डी ई हे बिंदू घेतलेले आहेत. मग कंस ए बी सी अधिक माप कंस सी डी ई बरोबर माप कंस ए सी ई. आता हे विधान समजावून घेऊया आपण. बघा कंस ए बी सी आणि सी डी ई म्हटलं तर या दोन्हीही कंसामध्ये सी हा बिंदू कसा आहे, सामायिक बिंदू आहे. म्हणजे जर मी कंस ए बी सी अधिक कंस सी डी ई केलं तर याचाच अर्थ तो माप कंस ए सी ई आहे. ठीक आहे, म्हणजे ए बी सी हा देखील एक कंस आहे, सी डी ई हा देखील एक कंस आहे आणि ह्या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज हे कंस ए सी ई च्या मापाइतकं असणार आहे. म्हणजे कंस ए सी ई चाच ए बी सी आणि सी डी ई हा काय आहे, भाग आहे. त्यामुळं त्या दोन लहान कंसांच्या मापांची बेरीज हे विशाल कंस माप कंस ए सी ई इतका असणार आहे. ह्या लहान लहान गोष्टी आहेत आणि गुणधर्म आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या सर्वांचाच उपयोग आपण उदाहरणं सोडवताना करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन महत्त्वाची प्रमेय अभ्यासणार आहोत. त्यातला आपण पहिला प्रमेय अभ्यासणार आहोत, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रमेय सोडवणार आहोत. प्रमेय काय बघा, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आता याचा पक्ष काय आहे बघा, केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए बी सी एकरूप कंस डी क्यू ई आणि साध्य काय करायचं आहे, जीवा ए सी एकरूप जीवा डी जीवा डी ई. आता काय म्हटलंय, केंद्र बी असणाऱ्या वर्तुळामध्ये बघा इथे आकृती काढलेली आहे. ठीक आहे, केंद्र बी असणाऱ्या वर्तुळामध्ये काय म्हटलंय, ए बी सी. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्तुळासंबंधी काही आणखीन प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. प्रमेय काय आहे बघा, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात आणि पक्षामध्ये काय माहिती दिलेली आहे, केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए बी सी एकरूप कंस डी क्यू ई आणि साध्य करायचे आहे जीवा ए सी एकरूप जीवा डी ई. आता आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये बी केंद्र असणारं वर्तुळ आहे की ज्याच्यामध्ये कंस ए बी सी एकरूप कंस काय दिलेला आहे, डी क्यू ई. डी क्यू आणि ई हे नाव दिलेलं आहे. हे दोन्ही कंस कसे आहेत, परस्परांना एकरूप आहेत आणि यावरून आपल्याला जीवा ए सी आणि ई डी हे एकरूप आहेत हे सिद्ध करायचं. तर आता आपण सिद्धतेकडे जाऊया. सिद्धतेमध्ये बघा काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपल्याला भरत जायच्या आहेत. आता आकृतीमध्ये बघितलं तर दोन त्रिकोण तयार होतात, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बी ई. बघा त्रिकोण ए बी सी आणि डी बी ई हे दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांना जर आपण एकरूप दाखवलं तर त्याच्या संगत बाजू सुद्धा आपण एकरूप दाखवू शकतो. म्हणून आता हे दोन त्रिकोण आता आपल्याला एकरूप दाखवायचे. याच्यामध्ये बघा बाजू ए बी एकरूप बाजू डी बी हे दिलेलंच आहे. बघा ए बी एकरूप बाजू डी बी. का बरं या बाजू एकरूप असतील, तर बघा त्याचा केंद्रबिंदू बी पासून आलेला आहे आणि ए आणि डी हे वर्तुळावरील बिंदू आहेत. म्हणजेच ते काय झालं, त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथं कारण काय लिहिणार, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात किंवा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असं म्हटलं तरी चालेल. याचं कारण काय, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या.
एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात? एकरूप असतात. त्यानंतर बघा याच पद्धतीने आणखी कोणती बाजू आपल्याला एकरूप दाखवता येते? तर बाजू BC एकरूप बाजू BD. बघा आता BAB दाखवलेला आहे, ह्याची कुठली बाजू राहिली? BC. त्यानंतर BB दाखवलेला आहे, पहिली बाजू कुठली? BE. आता ह्याचं पण कारण काय लिहिणार आहोत आपण? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्यामुळे ते पण एकरूप झाला. त्यानंतर बघा कोन ABC एकरूप कोन DBE एकरूप कंसाच्या व्याख्येनुसार. एकरूप कंसाची व्याख्या काय आहे? जर दिलेल्या कंसाच्या मध्ये दोन्हीही त्रिज्या एकरूप असतील तर तो कंस सुद्धा कसा असतो? एकरूप असतो. किंवा कंस APC एकरूप कोन कंस DQE हे इथं पक्षामध्ये दिलेला आहे. मग कंस एकरूप असतील आणि त्याच्या त्रिज्या पण समान असतील तर ते कसे असतात? एकरूप असतात. म्हणजेच कोन ABC आणि कोन DBE एकरूप कंसाच्या व्याख्येनुसार कसे आहेत? एकरूप कोन आहेत. मग आता बघा त्रिकोण ABC एकरूप DBE कोणत्या कसोटीनुसार एकरूप होईल? आपण दोन बाजू आणि एक कोन एकरूप दाखवलेला आहे. बघा कोणत्या कोणत्या बाजू? जसं की AB एकरूप BD, BC एकरूप BE आणि कोन ABC एकरूप कोन DBE. हे सर्व आपण काय दाखवलेलं आहे? एकरूप दाखवलेलं आहे. म्हणजेच कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले? बाजू, कोन आणि बाजू कसोटी. म्हणजेच काय? बाकोबा कसोटीनुसार हे एकरूप झाले. मग आता दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सुद्धा एकरूप असणार आहे. म्हणून जीवा AC एकरूप DE. मग त्याचं कारण काय लिहिणार आहात तुम्ही? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथं कारण काय ना? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. अशा पद्धतीने हे प्रमेय सिद्ध झालेलं आहे. बघा आपण दोन त्रिकोण पकडले ABC एकरूप DBE. त्याच्यामध्ये बाजू एकरूप बाजू AB एकरूप बाजू DB कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यानंतर बाजू BC एकरूप बाजू BE या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. कोन ABC एकरूप कोन DBE कारण एकरूप कंसाच्या व्याख्येनुसार ते कंस आणि त्याच्या त्रिज्या एकरूप आहेत. त्यामुळे ते कोन देखील कसे झाले? एकरूप झाले. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DBE बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले. दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत सर्वच बाजू आणि कोन एकरूप असतात. या नियमानुसार जीवा AC एकरूप जीवा DE एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असे इथे दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रमेय इथं सिद्ध केलेलं आहे. आता आपण पुढील प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय आहे बघा एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता पक्षामध्ये माहिती काय दिलेली आहे बघा? रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. ठीक आहे. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. PQ आणि RS या एकरूप जीवा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे PQ ह्याला मी चिन्ह करते आणि RS. ठीक आहे. या दोन्ही कशा आहेत? एकरूप जीवा आहेत. त्यानंतर मग साध्य काय करायचं आहे? कंस PMQ एकरूप कंस RNS. PMQ बघा हा आणि हा कंस एकरूप आहे हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. पुस्तकामध्ये सिद्धता दिलेली नाही आहे. या दोन माहितीच्या आधारे आपल्याला सिद्धता काय करायची आहे ते आपल्याला सोडवण्यास सांगितलेले आहे. आता बघा खूप सोपं आहे सिद्धता. आपण सोडवूया. आता बघा यासाठी आपण एक रचना केलेली आहे आकृतीमध्ये. OP, OQ, OR आणि OS हे सगळे जोडून घेतलेले आहेत. बघा OP, OQ, OR आणि OS हे सगळे जोडून घेतलेले आहेत. हे सर्व जोडून घेतल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. त्रिकोण POQ व त्रिकोण ROS हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. आता ह्या दोन त्रिकोणांना आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम एकरूप दाखवायचं आहे. म्हणून आपण लिहिलं त्रिकोण POQ व त्रिकोण ROS मध्ये बघा काय काय एकरूप दाखवता येईल आपल्याला. तर सुरुवातीला रेख PQ एकरूप रेख RS हे
कारण ही माहिती पक्षामध्येच दिलेली आहे. त्या जीवा आहेत आणि जीवा कशा आहेत एकरूप आहेत हे पक्षामध्येच दिलेले आहे. त्यानंतर बघा रेख ओपी एकरूप रेख ओ आर. का बरं सांगा? तसंच आपल्याला रेख ओ क्यू एकरूप रेख ओ एस सुद्धा दाखवता येईल. बघा मी चिन्ह करते. ओ पी एकरूप ओ आर आणि ओ क्यू एकरूप ओ एस या बाजू सुद्धा एकरूप दाखवता येतील. तर आता बघा ओ पी एकरूप ओ आर काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. शिवाय ओ क्यू ओ एस या सर्वच वर्तुळाच्या काय आहेत त्रिज्या आहेत. त्यामुळे या दोन्ही विधानाला आपण एकच कारण म्हणू शकतो, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. या कशा आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप आहे. मग विधान 1 2 3 जर आपण ह्याला नाव दिलं, ठीक आहे, किंवा 1 आणि 2 जर नाव दिलं तर विधान 1 आणि 2 वरून काय सिद्ध होतं? त्रिकोण पी ओ क्यू एकरूप त्रिकोण आर ओ एस. विधान 1 व 2 वरून म्हणजे कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले? बा 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 कसोटी, म्हणजे बाजू 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 कसोटी. ठीक आहे, बाजू बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. आता हे दोन त्रिकोण एकरूप असले तर त्याचे संगत कोण पण एकरूप असणार आहे. मग कोण पी ओ क्यू एकरूप कोण आर ओ एस. आता याचं कारण काय लिहिणार? एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. मग आपण हे सर्व नाही लिहिणार आहोत, थोडक्यात लिहिणार आहोत एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. ठीक आहे, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. मग आता बघा कोण पी किंवा कंस पी एम क्यू एकरूप कोण पी ओ क्यू. आणि त्याच पद्धतीने कंस आर एन एस एकरूप कोण आर ओ एस. हे विधान मी कशाच्या आधारे लिहिलं लक्षात आलं का बघा तुमच्या? तर आता बघा पी ओ क्यू आणि आर ओ एस हे दोन कोण कसे आहेत आपण एकरूप दाखवलेले आहेत. मी गुणिले चिन्ह करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ते जर दोन कोण एकरूप असतील तर त्यांना अंतरखंडित केलेला जो लघुकंस आहे तो त्याच मापाचा असतो वर्तुळाच्या कंसाच्या गुणधर्मानुसार. म्हणजे पी ओ क्यू आणि आर ओ एस हे कसल्या प्रकारचे कोण आहेत तर ते केंद्रीय कोण आहे. आणि केंद्रीय कोणाने आंतरखंडित केलेले कंस हे केंद्रीय कोणाच्या मापा इतकेच असतात. मग हे सर्व आपण डिटेलमध्ये लिहिणार आहोत का? नाही आहोत. तर त्याच्यामध्ये आपण फक्त कारणमध्ये एवढंच लिहिणार आहोत की वर्तुळ कंसाच्या मापाच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे, किंवा केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार. याला कारण काय लिहिणार आहोत? केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे, मग आता बघा जर आपण या दोन्ही विधानाचा विचार केला तर आपण कोण पी ओ क्यू आणि कोण आर ओ एस एकरूप दाखवलेला इथं. ठीक आहे, मग समीकरणाची उजवी बाजू एकरूप असेल तर समीकरणाची डावी बाजू सुद्धा कशी होते? एकरूप होते. म्हणजे कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस हे सिद्ध झाले. हे सिद्ध झाले. या पद्धतीने आपण हे दुसरं प्रमेय देखील सोडवलेलं आहे. बघा थोडक्यात मी सांगते. त्रिकोण पी ओ क्यू आणि त्रिकोण आर ओ एस आपण बाजू 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 कसोटीनुसार एकरूप दाखवायचा आहे. जसे की त्याच्यामध्ये पी क्यू एकरूप एस आर हे पक्षामध्येच दिलेलं आहे. राहिलेले जे ओ पी ओ आर ओ क्यू आणि ओ एस आहेत ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ते काय झाले? एकरूप झाले. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप झाल्या. त्यामुळे त्रिकोण पी ओ क्यू आणि त्रिकोण आर ओ एस बाजू 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 कसोटीनुसार एकरूप झाले. आता जर त्रिकोण एकरूप असेल तर कोण पी ओ क्यू आणि आर ओ एस ह्या
एकरूप त्रिकोणाचे संगत कोन असल्यामुळे ते कोन देखील एकरूप झाले. आता त्रिकोण POQ आणि ROS चा विचार केला तर ते केंद्रीय कोन आहे आणि केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेले कंसाचं माप हे त्या केंद्रीय कोनाइतकं असतं. म्हणजे केंद्रीय कोनाच्या गुणधर्मानुसार कंस PMQ एकरूप कोन POQ आणि कंस RLS एकरूप कोन ROS. आता POS आणि ROS हे ऑलरेडी आपण इथे एकरूप दाखवलेले आहे. मग समीकरणाची उजवी बाजू एकरूप असेल तर समीकरणाची डावी बाजू पण एकरूप होते. म्हणून कंस PMQ एकरूप कंस RLS हे इथं आपण सिद्ध केलेलं आहे. म्हणजे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात हे आपण सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध घटक अभ्यासले. त्याचा आता आपण थोडक्यात आढावा घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ कंस म्हणजे काय, केंद्रीय कोन म्हणजे काय या संबंधित संकल्पना अभ्यासल्या. जसं की वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते. यापैकी कोणताही भाग वृत्तछेदिकेच्या वर्तुळावरील बिंदू आणि त्यांनी मिळून होणाऱ्या आकृतिबंधाला वर्तुळ कंस असं म्हणतात. वर्तुळ कंसाचे दोन प्रकार पडतात, लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. त्यानंतर केंद्रीय कोनाच्या बाबत आपण माहिती पाहिली की ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावरती असतो त्याला केंद्रीय कोन असं म्हणतात. कंसाच्या मापामध्ये आपण काही गुणधर्म अभ्यासले. जसे की लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. विशाल कंसाचं माप हे याच्यासाठी सूत्र अभ्यासलं 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. या सूत्राचा वापर करून आपण विशाल कंसाचे माप काढू शकतो. अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. कंसाच्या एकरूपतेमध्ये आता काय पाहिलं आपण, दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्याची मापे समान असतील तर ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. तसंच कंसाच्या मापांच्या गुणधर्मामध्ये बघा, दोन कंसामध्ये एखादा बिंदू शिरोबिंदू असेल किंवा एखादा बिंदू सामायिक बिंदू येत असेल तर तो पूर्ण जो मोठा कंस असतो तो मोठा कंस हे त्याच्या लहान दोन कंसाच्या मापांच्या बेरजेइतकं असतं. जसं की त्याच्यामध्ये आपण माप कंस ABC अधिक माप कंस CDE एकरूप माप कंस ACE हा भाग पाहिला. त्यानंतर आपण वर्तुळावरती आधारित दोन प्रमेय अभ्यासले. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात हे आपलं पहिलं प्रमेय होतं. आणि दुसऱ्या प्रमेयामध्ये आपण एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात हे दोन्हीही प्रमेय आपण काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आता याच सर्व गुणधर्मावर आधारित आपण उदाहरण सोडवणार आहोत. तर बघा, आता उदाहरण सोडवण्यासाठी काय काय लक्षात ठेवणार आहात तुम्ही. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावरती असतो त्याला केंद्रीय कोन म्हणायचं आहे. कंसाच्या मापांच्या व्याख्येमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 वजा त्याच्या संगत लघु कंसाचं माप वजा करायचं आहे. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप हे किती असतं, 180 अंश असतं. तसंच दोन प्रमेय लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या सर्वच गुणधर्मावर आधारित उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तुम्ही घरी या सर्व गुणधर्मावर आधारित सराव संच 3.2 मधील जितकी उदाहरणं सोडवता येईल तितकी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच सर्व मुद्द्यांच्या आधारे आणि प्रमेयांच्या आधारे उदाहरणे सोडवणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.